पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नूतनीकरण करण्यात आलेल्या मूर्तिजापूर स्टेशनचं आभासी पद्धतीने लोकार्पण केलं. त्यांनी देशातील 103 रेल्वे स्टेशनचा लोकार्पण सोहळा बिकानेर राजस्थान इथून पार पाडला. याप्रसंगी त्यांनी जनतेला थेट संबोधित केलं. या सोहळ्याची औपचारिकता खासदार अनुप धोत्रे व आमदार हरीश पिंपळे यांनी पार पाडली. केंद्र शासनाच्या अमृत भारत रेल्वे स्टेशन योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात देशातील 18 राज्यातील 103 रेल्वे स्टेशनाला पुनर्विकसित करून त्यांचा कायापालट करण्यात आला आहे. गत 11 वर्षाच्या कालावधीत शेकडो रोड पूल निर्माण करण्यात आले आहेत. त्याचबरोबर रेल्वेची प्रगती गतिमान झाली आहे. देशातील आज 103 रेल्वे स्टेशनचा चेहरा मोहरा बदलला आहे. विकसित भारत बनवण्यासाठी सरकार कटिबद्ध असून आतापर्यंत 34,000 किलोमीटर नवीन रेल्वे लाईन टाकण्याचं काम पूर्णत्वास गेलं आहे. देशातील 1300 पेक्षा जास्त रेल्वे स्टेशन पुनर्जीवित करण्याचा संकल्प असून रेल्वेचे जाळे अधिक व्यापक करण्यात येणार आहे. भविष्यात हे सर्व रेल्वे स्टेशन अत्याधुनिक स्टेशन म्हणून ओळखले जातील असा आशावाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी 11 वाजता आभासी पद्धतीने पार पडलेल्या रेल्वे स्टेशन लोकार्पण सोहळ्याप्रसंगी बोलताना व्यक्त केला. लाखों लोग ऑनलाइन आज यहां हमारे साथ जुड़े हो, विकास से जुड़ी 36,000 करोड़ रुपए की परियोजनाओं का यहां शिलान्यास और लोकार्पण हुआ. मूर्तिजापूर हे विदर्भातील पुनर्जीवित करण्यात आलेले जंक्शन रेल्वे स्टेशन असून या रेल्वे स्टेशनचा संपूर्ण चेहरा मोहरा बदलण्यात आलेला आहे. रेल्वे स्टेशनवर सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. या रेल्वे स्टेशनचा कायापालट करण्यासाठी 350 कोटी खर्च करण्यात आल्याची माहिती आहे. 22 मे रोजी पार पडलेल्या या लोकार्पण सोहळ्यात खासदार अनुप धोत्रे व आमदार हरीश पिंपळे यांच्या हस्ते हा रितसर पार पडला. या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून भुसावळ रेल्वे प्रबंधक M.K. मीना, मुख्य अभियंता R.K. यादव, वरिष्ठ प्रबंधक गौतम घुगे उपस्थित होते. यावेळी खासदार अनुप धोत्रे व आमदार हरीश पिंपळे यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं. या कार्यक्रमाला रेल्वे प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकार्पण सुरुवात विविध स्थानिक सांस्कृतिक कार्यक्रमांनी करण्यात आली. संजय उमक, जन्मत न्यूज, अकोला.